आता भाजपची काय काही भूमिका? पेच नाही, हा पेच सुटत असतो. संक्रांतीचे दिवस आहे, कधी कधी पेच लागतो, सुटतो. मला नाही वाटत काही पेच आहे. शेवटी सर्वच नगरसेवकांना महापौर निवडावंच लागेल शहराच्या विकासासाठी. इथं काही राष्ट्रपती शासन लावता येणार नाही. मग अशा प्रसंगात चर्चा होते, संवाद होते, संवादातून समाधान होते. शिवसेनेने महापौर पद मागितलेलं आहे, कसं बघताय? असं आहे, प्रत्येक जण काहीतरी मागतो. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. झाला तर महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल, अन्यथा आम्ही विरोधी पक्षात बसू. शिवसेनेसोबत काही चर्चा झाली का? चर्चा तर काँग्रेसचे काही नगरसेवक ज्यांना वाटतं की विकासासाठी भाजपचा सोबत यावं, त्यांच्याशी चर्चा. आता ती सफल किती होईल हे येणारा काळ सांगेल. ठाकरे सेना जर सोबत येत असेल तर तुम्ही सोबत घेणार का? शहराच्या विकासासाठी जो जो भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या नेतृत्वाला सहकार्य करायला तयार असेल, त्याची सोबत शहराच्या प्रगतीसाठी निश्चित घेतलेलं आहे. मुंबईच्या महापौर पदावरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या येत आहेत, कसं बघताय? बातमी मीही बघितली, पण त्या बातमीमध्ये तथ्य किती याची शहानिशा करता आली नाही. मी आमच्या काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की तुम्हाला काही माहिती आहे का, तर या संदर्भात त्यांना कोणतीही माहिती नाही. संदीप जोशींनी निवृत्ती स्वीकारली आहे, जाहीर केली त्यांनी सक्रिय राजकारणातून. त्यांनी तेच कारण दिलं की पक्षामध्ये बाहेरून खूप लोक येऊन राहिले, गोंधळ वाढला. नाही, त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. तो नागपूरचा प्रश्न आहे. चंद्रपूरशी संबंधित काही प्रश्न असेल तर मी नक्की सांगू शकेल, पण तो नागपूरचा प्रश्न आहे, त्याच्यावर टिप्पणी नागपूरचे अध्यक्ष आहे आमचे दयाशंकर तिवारी ते करतील. थँक्यू.